आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव राजगड असं करण्यात आलंय। राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला होता। नवी मुंबई पोलिसांकडून गणेशोत्सव आणि ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली। या बैठकीत पोलिसांकडून दोन्ही समाजाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्या। तसंच दोन्ही सण शांततेत पार करण्याचे आवाहनही करण्यात आले। राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार आहे। 15,631 पद भरतीचा शासन निर्णय जारी झालाय। 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान रिक्त झालेली पदं भरली जाणार आहेत। रिक्त पदं 100% भरण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांनी निर्णय घेतलाय। लोणावळ्यात महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी झाली। या महिला मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे। या हाणामारीमुळे जुना पोलीस मुंबई महामार्गावरील वाहतूक रखडली होती। शेवटी महिला पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना ताब्यात घेतलं। नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गोंधळ झालाय। बीबीएचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बीकॉम अभ्यासक्रम नमूद करण्यात आले, तर प्रत्यक्षात परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत गैरहजर दाखवून नापास करण्यात आल्याचं समोर आलंय। मोकाट कुत्र्याचा निर्णयासंदर्भात कायदेशीर तरतुदी आणि आवश्यक आदेश असतानाही नागपूर शहरात मोकाट कुत्री हैदोस घालतात। त्यामुळे संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे। नागपूरनं दुचाकी वाहनांसाठी महाराष्ट्रातील पहिलं रोबोटिक मेकॅनिकल पार्किंग विकसित केलंय। नागपुरात महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीनं शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय काढलाय। पुणे शहरातील अनेक भागात महानगरपालिकेची अतिक्रमणाविरोधात मोहीम राबवण्यात येते। शहरातील कोंढवा परिसरात पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली। अनेकदा नोटीस देऊन देखील अतिक्रमण न काढल्यानं महापालिकेनं हातोडा चालवला। बगुरी-गतपुरी रस्त्यावर रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्यानं चालक गाडीचा पुराच्या पाण्यात अडकला होता। ग्रामस्थांनी रेस्क्यू ऑपरेशन केलं असून 2 तासांनंतर चालकाला सुखरूप बाहेर काढलं।